नागपुरातल्या पारडी शिवारामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलंय। 2 दिवसांपासून कापसी भागात बिबट्या दिसतोय, मात्र त्यावेळी सर्चिंग केल्यावर बिबट्या दिसत नव्हता। त्याच बिबट्यानं पहाटे 2 पेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। 2 ते 3 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। बघ्यांची मोठी गर्दीही इथे जमली होती। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झालंय। नागपुरातल्या पारडी भागामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने शहरी भागात बिबट्या आला होता। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, कापसी भागामध्ये बिबट्या असल्याचं सांगितलं होतं, मात्र तो सापडला नाही आणि आता पुन्हा एकदा बिबट्यानं थेट दोघांवर हल्ला केल्याची माहिती येते। नक्कीच खरं तर हे धक्कादायक आणि भीतीचं वातावरण एकंदर निर्माण झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी बिबट्या जो होता तो त्या पारडी शिवारामध्ये टोल क्रमांक 5 आहे त्या ठिकाणी दिसला असल्याचं सांगितलं होतं। व्हिडिओ व्हायरल झाला होता, मात्र बिबट्या वन विभागाने जेव्हा सर्चिंग केलं तेव्हा दिसून आला नाही। मात्र तो तिथून जेव्हा पळाला असावा तो त्याच भागात गेला असावा, तो आज शिवनगर भागामध्ये जखमी केल्याची माहिती आहे। ठीक, धन्यवाद पराग संपूर्ण माहितीसाठी। तर नागपूरच्या पारडी भागातली दृश्य आहेत। बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। 2 ते 3 जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले आहेत। नागपुरातल्या पारडी भागातली घटना 2 दिवसांपूर्वी कापसी भागातही बिबट्या आढळला होता। त्यानंतर सर्च ऑपरेशन राबवलं, मात्र बिबट्या कुठेच दिसला नाही। त्यामुळे वन विभागानं हा बिबट्या कुठे असावा यासाठी शोध मोहीम तर सुरू ठेवलीच, पण आज या बिबट्यानं थेट पहाटेच्या सुमारास दोघांवर हल्ला केलाय। रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय, तर बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी जमली। नागपुरातल्या पारडी भागातली दृश्य अगदी सकाळीच बिबट्याची बातमी येताच सगळेच जण घराबाहेर पडले।